नमस्कार मित्रांनो, माझं नाव रामधन हंसराज राठोड. हे मागे बघू शकता तुम्ही, ही माझी छोटीशी दुकान आहे, जे मी रिटेलर चालवतो. 1.5 ते 2 वर्षापासून मी वसंतराव नाईक साहेबांच्या महामंडळामध्ये मी योजनेसाठी फिरतोय. बँक आणि संस्था हे दोघं मला खूप दिवसापासून फिरवत आहे. मित्रांनो, आज बेरोजगारी भारतामध्ये खूप वाढलेली आहे, खूप. आणि आपल्यासारखे नवयुवा खेडेगावातून कसं तरी शिकून लहानाचे मोठे होतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रॉब्लेम येतात आणि भविष्यामध्ये त्यांना काहीतरी करायचं असलं तर आर्थिक प्रॉब्लेम येतात. सरकार नवनवीन योजना काढतात, पण त्या योजनेचा खेड्याच्या युवांना झिरो उपयोग होतो. त्याचा काहीच फायदा होत नाही. आणि शहरामध्ये आल्यानंतर त्यांना काहीच उपयोग नसतात. फक्त लोकांच्या जवळ काम करावं लागतं. तर एकच विनंती आहे माझ्या मुख्यमंत्री साहेबांना, की सर, तुम्ही जर हे योजना काढतात आणि त्यांचा जर उपयोग नवयुवांना होत नसेल तर त्या तुमच्या योजनेचा काहीच उपयोग नाही आहे. फक्त तुम्ही जर तुमच्या योजना तुमच्या जर खिशा भरण्यासाठी जर काढत असाल तर हे योग्य नाही आहे. आमचा हक्क आम्हाला द्या. जर तुम्ही आमचा हक्क युवांना देत नसाल तर सरकारच्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. कारण आज तुम्ही आमच्याच जोरावरती, आमच्याच मतदान घेऊन तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात. आणि जर तुम्ही आमचं फायदा होत नसेल, युवांचा बेरोजगार राहत असेल, तर त्या खुर्चीचा तुमचा काही फायदा नाही आहे. जर माझं 15-20 दिवसात जर मला या वसंतराव नाईक साहेबांच्या योजनेचा लाभ जर झाला नाही तर मी प्रत्यक्ष कलेक्टर ऑफिसला जाऊन अखंडित मोर्चा काढेल. आणि त्या मोर्चामध्ये जर मला काही फायदा झाला नाही तर मी तिथं आत्मदान करेल. ही कळकळीची विनंती आहे. भविष्यात मोठं करू. जय शिवलाय, जय शिवलाल, जय शिवराय.